नमस्कार मित्रांनो, मी पूनम्स किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी दाखवणार आहे तुम्हाला वालाची आंबट गोड भाजी। तर ती कशी बनवायची ती आता आपण पाहूया। मित्रांनो, हे पहा, आता मी मस्त वाल भिजत घातले आहेत आणि त्याला छान मोडही आले आहे। आता ह्याची मी भाजी बनवणार आहे। तर ती कशी बनवायची ते आपण आज पाहूया। आधी हे मी सगळे असे सोलून घेणार आहे। छान मोड आले त्यामुळे ते पटापट सोललेही जाते। तर ह्याप्रमाणे मी आता सर्व वाल आधी सोलून घेते। आता हे मी वाल सोलून घेतले आहेत आणि हे वाल गावठी आहेत त्यामुळे थोडे छोटे वाटत आहेत। आणि ह्याची सालं बघा पिवळ्या कलरची आहेत, कारण हे गावठी वाल आहे। ते चवीला खूप टेस्टी असतं। तर वालामध्ये मी 2 कांदे घालणार आहे। शेवगाच्या शेंगा कापल्या आहेत आणि एक बटाटा घेतला आहे। आता कांदे मी कापून घेते आणि बटाटाही कापून घेते। गॅसवर मी टोप ठेवला आहे आणि तेलही घातलं आहे। तेल आता कडकडीत गरम झालं आहे। आधी आपण घालूया राई, जिरं, हिंग, कढीपत्ता आणि कांदा। वालाच्या भाजीमध्ये हिंग हा थोडा जास्त घालावा आणि वाल वाटून असतं। हिंग जास्त घातल्याने वाल पोटाला बांधते। हळद मसाला घालूया। वाले घालून घेते। वाले घालून घेतल्यावर शेंगा आणि बटाटे घालून घेते। बटाटाही मी यामध्ये मिक्स करून घेतला आहे। माझ्याकडे फणसाच्या बिया आहेत तर त्याही मी आता 2-3 टाकणार आहे। आता ह्या 2-4 फणसाच्या बिया मी घालते। आमच्याकडे फणसाच्या बिया सुक्या मच्छीमध्येही खातात। वाफेवर पाणी घेऊया। वाफेचं पाणी थोडं गरम झालं की आपण ते भाजीमध्ये मिक्स करून घेऊया। आता पाणी छान गरम झालं आहे, भाजीला छान उकळा आला आहे। त्यामुळे पाणी घालून थोडं मिक्स करून घेऊया। मी थोड्या वेळ गॅस बारीक ठेवला होता भाजी लागली म्हणून। आता आपण गॅस पण थोडा फास्ट करू। गॅस मी फास्ट करते आणि पुन्हा वाफेवर थोडं पाणी ठेवते। झाकण आपण थोडं उघडं ठेवूया।
भाजीला उकळून आणि वाल पण शिजले म्हणजे शिजून घेऊया. माझ्याकडे हा कच्चा आंबा आहे, तर हा मी आता भाजीमध्ये घालणार आहे टॅमॅटोच्या ऐवजी. वालामध्ये कच्चा आंबा आहे, खूप छान लागतो. हा कापून घेते. तर हा पहा एकदम आंबा कच्चा नाही आहे, थोडासा वरंडलेलाच आहे. जून महिना आला म्हणजे एकदम कच्चा आंबा तर नाहीच भेटणार, पण हा आंबट गोड भाजीमध्ये खूप छान लागेल. भाजी एकदम चविष्ट लागेल. आता आपण भाजी बघूया. वाल शिजलेला आपण पाण्यामध्ये घालूया. वाल चेक करायचे. गावठी वाल्यात तर ते लगेच शिजत नाही. ताटावर वाल छान शिजला आहे. आपण यामध्ये आता आंबा घालू शकतो. बटाटा शिजवून दिला आहे. आपल्याला आंबा घालण्याला हरकत नाही. आम्ही याला वाल बोलतो, तुम्ही याला काय म्हणता ते मला कमेंटमध्ये सांगा. आता पुन्हा वाफल्यावर आपण थोडं पाणी ठेवूया. आता आपली वालाची भाजी छान तयार आहे. गॅस बंद करते. मित्रांनो, या जेवायला मस्त आंबट गोड वालाची भाजी आणि कोशिंबीर. तुम्ही नक्की करून बघा अशी वालाची भाजी. वालामध्ये आम्ही खूप काय काय टाकतो. शिराळा टाकतो, दुधी टाकतो, भोपळा टाकतो. आता पाऊस श्रावण महिना आला की आळू येईल, मग आळूची आमटी करतो वालामध्ये. मला सगळ्या भाज्या मी दाखवेल. आता ही कशी वाटली नक्की सांगा आणि कमेंट्समध्ये मला तुमचा रिप्लाय द्या. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी बरोबर. थँक्स फॉर वॉचिंग.